राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अमोल कोळेकर पाटील आणि P24 तास या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्यासोबत जे आहेत आज बसलेले आहेत विद्यमान आमदार. विधान परिषदेवरती त्यांची नुकतीच नियुक्ती झालीत. सर्वप्रथम आपल्याला खूप खूप शुभेच्छा. विधान परिषदेवरती आमदार झालात. एक सामान्य कार्यकर्ता म्हणजे खरं तर ही आपल्या वडिलांनी सुरुवात केलेली या पक्षासोबत, पण त्याचं फळ कुठे ना कुठं तुम्हाला मिळालं. तर एक सामान्य पण तरी देखील तुम्ही कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली या कामाला. सामान्य कार्यकर्ता त्या आज विधान परिषदेवरती आमदार. सगळ्यात अगोदर मला हे ऐकायला आवडेल की तुम्हाला म्हणजे फिलिंग कशी आणि कसं वाटते तुम्हाला? साहजिकच जेव्हा भारतीय जनता पार्टीसारखी एक पार्टी ज्याला आम्ही परिवार मानतो आणि त्या पार्टीचं कार्यकर्त्याकडे किती बारकाईनं लक्ष असतं याचं उदाहरण म्हणजे पार्टीनं दिलेली ही संधी असं मला वाटतं. वयाच्या 16व्या वर्षापासून काम करणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात स्वतःची कुठंतरी एक जागा बनवू पाहत होता. पनवेलमधल्या या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केलेला माझ्यासारखा कार्यकर्ता की जो सुरुवातीला विद्यार्थी युवांचे प्रश्न स्थानिक स्तरावरती मला कसे सोडवता येतील, त्यांचा आवाज मला कसा होता येईल, या प्रकारचा विचार घेऊन राजकारणात समाजकारणात आलेला मी एक कार्यकर्ता. आणि मग या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मंडल स्तरावर जिल्हा स्तरावर काम करू देण्याची संधी पक्षाने दिली. त्यात कुठंतरी आपण बरं करू शकलो, काही प्रश्नांना वाचा फोडू शकलो, छोटे छोटे विषय घेऊन त्या ठिकाणी समोर येऊ शकलो. आणि त्यातून पक्षाला कुठंतरी जाणवलं की या युवाला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे. आणि त्यामुळे 2010पासून मला राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी प्राप्त झाली. 2010ला त्या ठिकाणी आमचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर जे होते, त्यांच्या टीममध्ये मला सचिव म्हणून काम करण्याचं दायित्व प्राप्त झालं. आणि 3 वर्ष राज्यभर मला या विषयाला घेऊन प्रवास करता आला. असंख्य युवांचं दुःख जाणून घेण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी असंख्य युवांचे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलचे प्रश्न, फीवाढीचे प्रश्न, असे अनेक प्रश्न होते. आणि मग या प्रश्नांना घेऊन कधी आंदोलनं, कधी त्या ठिकाणी संवादाची भूमिका, संवादातनं उत्तर निघालं नाही तर आक्रमक भूमिका, असे अनेक विषय त्या काळात आम्ही केले. त्या ठिकाणी 13ला त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे जे इतकं मोठं नाव राजकारणातलं आहे त्या आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांनी मला त्या ठिकाणी बढती दिली आणि मी युवा मोर्चाचा राज्याचा महासचिव झालो. त्यांच्याबरोबरसुद्धा राज्यभरात प्रचंड प्रवास केला. मग त्यांची संघर्ष यात्रा असेल, एल्गार मेळावे असतील, प्रचंड ताकदीने आम्ही कार्यक्रम केले. आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये माझ्याबरोबर जी काही टीम होती, अनेक आमदार महोदय त्या टीममध्ये माझ्याबरोबर माझे सहकारी होते. आणि त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव हा त्या ठिकाणी मला कुठंतरी त्यातनं काही 4 गोष्टी नक्कीच शिकायला नेहमी मिळाल्या. 2015ला सरकार आलं, ताई मंत्री झाल्या आणि तेव्हा मग योगेश अण्णा टिळेकर हे हडपसरचे आमदार होते. त्या ठिकाणी ते युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले. मला पुन्हा त्यांच्याबरोबर महासचिव म्हणून रिपीट केलं गेलं आणि 4 वर्षासाठी म्हणजे 15 ते 19चा अर्धा कालावधी, 19.5 त्याला म्हणू शकतो, इतक्या कालावधीमध्ये 4.5 वर्षासाठी मी महासचिव म्हणून रिपीट राहिलो. राज्यभर वन फिरलो आणि त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणी आदिवासी पाडे असतील, खेड्यापाड्यांमध्ये जाण्याचं भाग्य लाभलं, युवांशी संवाद साधण्याचं भाग्य लाभलं आणि त्या माध्यमातून युवांची एक नाळ जोडली गेली. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 2010पासून 2024पर्यंत 18 लाख किलोमीटरचा प्रवास करण्याची संधी मला पक्षानं दिली. मी त्या ठिकाणी फिरू शकलो आणि जेव्हा व्यक्ती एखादी एवढं फिरते, प्रवास करते, तेव्हा साहजिकच तिथली भौगोलिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती, तिथले सगळं तिथलं काय बोलणं, चालणं, वावरणं, तिथली गडकिल्ले, तिथलं सगळं पर्यावरण, पर्यटन, या सगळ्याच विषयांची तुम्हाला माहिती मिळते. आणि मग त्यातून एक पॉलिटिकल मॅच्युरिटी वेगळ्या प्रकारची तुमच्यामध्ये डेव्हलप होते. मला त्याचा उपयोग झाला आणि 2020ला मला पक्षाने त्या ठिकाणी ताकद दिली आणि पार्टीचा युवा मोर्चाचा महासचिव असताना मला प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा, जी प्रचंड मोठी जबाबदारी भाजपमध्ये मानली जाते, त्या जबाबदारीवरती आणून बसवलं. आणि मग ती जबाबदारी इतकी मोठी होती की रोज परफॉर्मन्सचं चॅलेंज मी स्वतःलाच द्यायचो आणि त्या माध्यमातून राज्यात सरकार नव्हतं, त्यामुळे संघर्षाची स्थिती होती.
जनता उद्धव ठाकरे आणि मंडळींच्या कारभाराला पिचली होती, कंटाळली होती आणि त्यामुळे कोरोना काळातली मिसमॅनेजमेंट, MPSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्या ठिकाणी संगणक परिचालक विद्यार्थ्यांचे प्रश्न, युवतींवरती त्या ठिकाणी अत्याचार, कोरोना सेंटरमध्ये त्या ठिकाणी सरकारच्या कस्टडीतलं कोरोना सेंटर, त्यामध्ये युवतींवर बलात्काराच्या घटना आणि त्यामुळे हे जे विषय होते या विषयाला घेऊन सातत्याने आम्ही आंदोलन करत राहिलो आणि संघर्ष, अभियान, अनेक पक्षाचे कार्यक्रम, त्या ठिकाणी कोरोना काळातलं सगळं अनेक गोष्टींचं वाटप असेल, लोकांना सुविधा मिळवून देणं असेल, हे इतकं मोठ्या प्रमाणावर केलं आणि कदाचित ते काम पक्षाला भावलं असेल, आमच्या पक्ष नेतृत्वाला भावलं असेल आणि त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, ज्यांनी नेहमीच मला ताकद दिली, त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी पार्टीचा महासचिव, भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी मला भविष्यात केलं गेलं. युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष, त्यानंतर पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा महासचिव, हे एक खूप मोठं पद आहे, ही खूप मोठी जबाबदारी आहे. त्यातनं काम करत करत पुढे येत असताना 2 वर्ष झाली, तर आता पार्टीनं मला हा जो काही आमदार म्हणून बहुमान दिलेला आहे, खऱ्या अर्थानं युवांना ताकद देणारी पार्टी कशी आहे याचं हे उदाहरण आहे. म्हणजे 22 वर्ष मला प्रत्यक्ष राजकारणात झाली, 14 वर्ष मी राज्याच्या राजकारणात काम करतो आहे आणि त्यामध्ये पक्षांनी एक एक टप्पा पुढे आणत संघटनेत तर मला ताकद दिलीच, पण त्याचबरोबरीनं युवांचा आवाज जो आम्ही रस्त्यावर मांडत होतो तो आता सभागृहात मांडला गेला पाहिजे, या भूमिकेतनं, भावनेतनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य परिवारातनं आलेल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आमदारा बहुमान दिला. मला वाटतं या निमित्तानं मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जे आमचे नेते आहेत, ज्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, ज्यांनी नेहमीच आम्हाला ताकद दिली, मार्गदर्शन दिलं, मजबूतीनं मागे उभं राहिले, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सगळेच आमचे नेते, म्हणजे ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मला ताकद दिली, मग आमचे चंद्रकांत दादा पाटील असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, गिरीश भाऊ असतील किंवा आमचे विनोद तावडे साहेब असतील, सगळेच नेते, संजय कुटेजी असतील किंवा आशिष शेलारजी असतील, या सगळ्याच नेत्यांनी, एखादं नाव राहू शकतं, मी त्यांची माफी मागतो, पण प्रत्येकाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे आपण जे म्हटलात की वडिलांचं काम हे त्या ठिकाणी होतंच, त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये संघर्षाने काम उभं केलंच, पण मी पहिल्या दिवसापासून राजकारणात माझी क्लिअरिटी ठेवली होती की वडिलांच्या मी संघर्षाचा वारसा जरूर घेईन, मी त्यांच्या प्रामाणिकतेचा वारसा जरूर घेईन. त्यांनी अंगाला एकही डाग लावून घेतला नाही, स्वच्छ चारित्र्य आणि स्वच्छ राजकारण केलं, तो वारसा मी जरूर घेईन, पण मी त्यांचा राजकीय वारसा घेणार नाही. त्यांचा मुलगा आहे म्हणून मला राजकारणात काहीच मिळेल अशी मी अपेक्षाही कधी केली नाही आणि तसं मी घडवूनही घेतलं नाही. मी कायम असं ठरवलं की जर का माझ्यामध्ये ती धमक क्षमता असेल, मी जर का स्वतःला प्रूव्ह करू शकलो तर आणि तरच मला काही गोष्टी राजकारणात मिळाव्या, अन्यथा नाही मिळाल्या तरी चालतील, ही भावना माझी पहिल्या दिवसापासून क्लिअर होती. आणि त्यामुळे त्यांचा संघर्ष, त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचा बाकी चांगल्या गोष्टींचा वारसा, हा कर्तृत्वाचा वारसा, त्यांच्या संस्काराचा वारसा, हा नक्की मी घेतला. आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांची पुण्याई आहे, आईवडिलांची पुण्याई, नेत्यांची ताकद मागे, आदरणीय देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि सगळ्याच नेत्यांची मी नावं घेतली, या सगळ्यांची ताकद मागे आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता कदाचित आज या संधीपर्यंत पोहोचू शकला. भारतीय जनता पक्ष हा मला वाटतं भारतातील सगळ्यात जास्त सभासद असलेला पक्ष आहे, इवन जगातील सगळ्यात आपण म्हणू शकतो. या पक्षाचं आपण महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना जे महाराष्ट्र दौरे केले, आपण महाराष्ट्रभर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. खरं तर हा विषय आम्हाला ऐकायला आवडेल की त्या दिनचर्या कशी असायची तुमची त्यावेळेला, आणि त्यावेळेला युवांचे जास्तीत जास्त प्रश्न कुठल्या क्षेत्रातले होते? युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काही गोष्टी ठरवून कराव्या, प्लॅनिंगने कराव्या असा विचार मनात असताना दुर्दैवानं राज्यामध्ये सरकार इतकं करंट होतं की ज्यांनी प्रत्येक समाज घटकाला त्रास देण्याचं काम केलं. मग ते विद्यार्थी असतील, युवा असतील, युवती असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, प्रत्येक विषयामध्ये मिसमॅनेजमेंट, भ्रष्टाचाराची बजबज, कशा पद्धतीनं स्वतःच्या तुंबड्या भरता येतील हा विषय, कोरोनासारखं संकट आपल्यावरती आलं त्या काळातली मिसमॅनेजमेंट,
असे विषय समोर वाचून उभे राहिले की त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायलाच वेळ नव्हता. रोज सकाळी उठलं की नवीन विषय समोर यायचा आणि त्यामध्ये एखाद्या समाज घटकावर अन्याय झालेला दिसायचा. त्या समाज घटकाला सरकार दाद देत नाही हे दिसत होतं आणि मग त्या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागत होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या युवांचा, त्या समाज घटकाचा, त्या युवतींचा, जे कोणी असतील प्रत्येकाचा आवाज बनण्याचं काम, संघर्ष करण्याचं काम करावं लागत होतं. मग त्यामुळे महिन्यातल्या 30 दिवसापैकी 17-18 दिवस आम्हाला संघर्ष करावा लागत होता. रोज आंदोलन, एक एक विषय घेऊन रोज आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करत होतो आणि त्यामुळे अनेक विषयांमध्ये आम्ही त्या विषयांना वाचा फोडली आणि अनेक विषय त्या ठिकाणी यशस्वी करून घेतले. आणि त्यामुळे दिनचर्या कशी होती तर दिनचर्येला खरं तर स्कोप डिसाईड करायला नव्हता. आम्ही अनेक आंदोलनं, म्हणजे त्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांचे विषय होते, त्यांचे डेलिगेशन्स सरकारला भेटले. त्या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या परीक्षा वेळेवर घ्या, UPSCच्या परीक्षा वेळेवर होतात, तुमच्याकडनं का दिरंगाई होते. त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी, त्यांचे शिक्षण मंत्री, यांना वेळ नव्हता आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जे काही विषय प्रलंबित केले त्या विषयामध्ये पुण्यामध्ये मोठं आंदोलन झालं. गोपीचंद पडळकर जे असतील किंवा मी स्वतः, आमची सगळी टीम त्या आंदोलनात ताकदीनं राहिली आणि मोठे गुन्हे आमच्या अंगावर दाखल झाले. पण आम्ही त्या MPSCच्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ दिले नाही. आम्ही ते सगळे गुन्हे आमच्या अंगावर घेतले आणि तो संघर्ष त्या ठिकाणी केला. त्या ठिकाणी संगणक परिचालक होते, त्यांचे विषय होते, बिचारे मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये उपोषणाला बसले होते, आंदोलनाला बसले होते आणि त्या ठिकाणी त्यांना कुठंतरी आश्वासन देण्याचं राहिलं बाजूला. पोलिसांचा धाक दाखवून त्यांना बळजबरी ट्रेनमध्ये बसून मुंबईच्या बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी होत होतं. ते सगळे आले, आम्हाला भेटले, आम्ही त्या ठिकाणी संघर्ष केला आणि त्या ठिकाणी तत्कालीन जे मंत्री होते त्यांच्या घराला आम्ही घेराव घातला आणि तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला. असे अनेक विषय, म्हणजे कोविडच्या काळातले जे मिसमॅनेजमेंट, हॉस्पिटलला भरमसाठ फी त्या ठिकाणी द्यावी लागत होती आणि त्यावेळेला मग काही वेळेला दुर्दैवी मृत्यू झाले तरीसुद्धा त्या ठिकाणी बिलं मोठमोठी 8-8, 10-10 लाखाची बिलं डॉक्टर मंडळी, काही प्रायव्हेट हॉस्पिटल उकळत होती. त्या ठिकाणी आम्हाला युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पाठवून संघर्ष करून त्या ठिकाणी एकदम निग्लिजिबल रेट्समध्ये हे कसं होईल, कमीत कमी रेटमध्ये कसं होईल आणि त्या पेशंटला कसा त्या ठिकाणी दिलासा मिळू शकेल, हे सगळे प्रयत्न आम्ही केले. आणि त्यामुळे शेतकरी, युवा शेतकऱ्यांचे प्रश्न होते, माता भगिनींचे प्रश्न होते, अनेक विषय. म्हणजे त्या ठिकाणी सांगलीमध्ये पूर आला, त्या ठिकाणी मदत मिळत नव्हती, उद्धव ठाकरे त्या ठिकाणी दौऱ्यावर होते, त्यांच्या गाडीचा ताफा सांगलीला रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या ठिकाणी अनेक मंत्री, म्हणजे मला सांगायचं झालं तर 2 तास कमी पडतील एवढी आंदोलनं, 75पेक्षा जास्त मोठी आंदोलनं आम्ही केली आणि त्यामध्ये कमीत कमी 100पेक्षा जास्त आम्ही छोटी आंदोलनं जी तालुका स्तरावरती आमची झाली आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 25पेक्षा जास्त गुन्हे हे आमच्यावरती दाखल झाले आणि असे असंख्य गुन्हे आमच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांवर झाले आणि ते गुन्हे स्वखुशीने आम्ही अंगावर घेतले, कारण जनतेच्या भल्यासाठी आम्ही ती लढाई लढत होतो. आणि त्यामुळे आम्ही तो कालावधी एन्जॉय केला, कारण त्याच्यामध्ये आम्हाला एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन होतं की आम्ही जनतेसाठी लढतो आहे, आम्ही युवांसाठी लढतो आहे. आणि आज आम्हाला जेव्हा राज्यात मी प्रवास करतो तेव्हा मी नंदुरबारच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असेन का सिंधुदुर्गच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असेन, मी गडचिरोलीच्या कुठल्या तालुक्यात असेन किंवा मी त्या ठिकाणी नागपूर, भंडारा, कुठल्याही जिल्ह्यात, तालुक्यात असेल, मला त्या काळी आम्ही आंदोलन ज्यांच्यासाठी केलं असे असंख्य युवा भेटतात. भाजपचे, युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी स्वागताला येतात, त्याचबरोबरीनं बाजूला ही मंडळीसुद्धा त्या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी ते स्वागत झाल्यावर ही बाजूला उभे असल्यानंतर भेटतात आणि सांगतात की दादा, तुम्ही आमच्यासाठी तो प्रश्न उचलला होता आणि तुम्ही आज या शहरात येणार कळलं म्हणून आम्ही थांबलो आहे. मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्याच्यापेक्षा आनंदाचे क्षण असूच शकत नाही की त्यांना कुठंतरी आम्ही त्यांच्यासाठी एखादा विषय केला, आंदोलन केलं, आवाज त्यांचा होण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांनी लक्षात ठेवलं आहे आणि लक्षात ठेवून ते जेव्हा स्वागताला येतात, मला वाटतं की ही आयुष्याची कमाई असते की ज्याच्यामध्ये अशी काही लोकं आम्ही जोडू शकलो. मला वाटतं अशा पद्धतीनं एन्जॉय करत करत आम्ही काम केलं. आमचा युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर होता, आक्रमक होता आणि त्या पद्धतीनं आम्ही टीम म्हणून राज्यामध्ये एक चांगली उंची युवा मोर्चाला तयार करून देऊ शकलो.